नमस्कार मित्रांनो. माझं नाव सुनील आहे आणि मी एका कंपनीमध्ये काम करत होतो. माझ्या लग्नाला जवळपास 3 वर्ष झाले होते. माझी बायको सुनीता जी खूपच सुंदर आणि आकर्षक होती, ती आता गर्भवती होती. मित्रांनो, स्टोरीज ऐकायच्या अगोदर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्या जीवनातील हा खूपच आनंदाचा काळ होता. सुनीताला 7वा महिना लागला होता आणि आम्ही दोघे येणाऱ्या बाळाला घेऊन खूपच उत्साहित झालो होतो. यामध्येच एक अशी घटना घडली, ज्यामुळे माझ्या जीवनात थोडा बदल झाला. माझे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले. हे माझ्यासाठी एक नवीन आव्हानच होते. सुनीताचे स्वास्थ्य हे माझ्यासाठी पहिली जबाबदारी होती. मला समजून आले की अशा अवस्थेत तिला एकटीला सोडणं बरं नाही म्हणून. कारण अशा गर्भावस्थेमध्ये तिच्यासोबत कोणीतरी असणं गरजेचंच होतं. यासाठी मी सुनीताच्या आईवडिलांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की माझं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालं आहे. ते शहर माझ्यासाठी नवीन असल्यामुळे तिथे मी तिची चांगली देखभाल करू शकणार नाही. यामुळे सुनीताला डिलिव्हरी होईपर्यंत माहेरी घेऊन जा. तिलाही तिच्या आईसोबत राहून थोडं बरं वाटेल म्हणून. सुनीताच्या आईवडिलांनी माझं बोलणं समजून घेतले आणि त्यांनी सुनीताला त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. कारण सुनीताला अशा अवस्थेत कोणताही त्रास होऊ नये आणि तिची चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी पार पडावी. व त्यांच्या या निर्णयामुळे मला थोडासा आधार पण भेटला. कारण मला विश्वास होता की सुनीताला तिच्या माहेरी सुरक्षित आणि खुश राहील. जेव्हा माझी बायको सुनीता माहेरी निघून गेली, तेव्हा काही दिवसातच माझंही दुसऱ्या शहरात ट्रान्सफर झाले. पहिला तर मी तिथे एक रूम भाड्याने घेऊनच राहत होतो. आता बायको नसल्यामुळे घरात मला एकट्याला काही राहणे माझ्यासाठी खूपच आव्हानाचं काम होतं. आता मला स्वतःलाच जेवण बनवावं लागत होतं. घरचं सगळं काम करावं लागत होतं. घरचे सगळ्या जबाबदाऱ्या मला एकट्यालाच सांभाळायच्या होत्या. आणि त्यात आता माझं प्रमोशन पण झाल्यामुळे मला नोकरीच्या ठिकाणीही खूप जास्त काम वाढलेलं होतं. या सगळ्या कामांना घेऊन मी थोडं टेन्शनमध्येच होतो. आता माझं प्रमोशन झालं, तसेच माझी सॅलरी देखील वाढल्यामुळे काही दिवसातच मी आता नवीन फ्लॅट घेण्याचा निर्णय पण घेतला होता. मी एका नवीन फ्लॅटमध्ये घेतला आणि तिथे जाऊन राहू लागलो. ज्या ठिकाणी मी फ्लॅट घेतला होता, तिथेच जवळ माझी एक मामी तिच्या मुलीसोबत पण राहत होती. काही दिवसांपूर्वीच मामाचं एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं. त्यामुळे सध्या त्या दोघीच त्या घरात एकट्याच राहत होत्या. जेव्हा माझ्या मामीला माहीत झालं की माझं ट्रान्सफर इथे झालं आहे, तेव्हा एके दिवशी ती मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली. जेव्हा मामी घरी आली, तेव्हा तिने खूप उत्साहात मला विचारले, "सुनील, तू एकटाच इथे आला आहेस? तुझी बायको दिसत नाही. कुठे आहे ती?" मी तिला माझ्या स्थितीबद्दल तसेच ती प्रेग्नंट असलेलं तिला सांगितलं. तिला अशा अवस्थेत एकटीला सोडून शकतच नाही. त्यासाठी मी तिला माहेरी पाठवले आहे, जेणेकरून तिचे आईवडील तिची चांगल्या प्रकारे देखभाल करतील म्हणून. मामीने माझं बोलणं ऐकून स्मित हास्य करत मला म्हणाली, "सुनील, तू आता घरात एकटाच आहेस, तर घरातलं काम, जेवण बनवणं, बाहेरून बाजार घेऊन येणं खूपच अवघड जात असेल ना?" तेव्हाच मी मामीला सांगितलं, "हो मामी, एकतर कंपनीमध्ये एवढं काम वाढलेलं आहे आणि त्यात आता घरचंही काम, अशा दोन्ही पण मला जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. हे दोन्ही काम झेपतच नाही बघा. म्हणून मी विचार करतोय की आता एक कामवाली बाई लावायची, ज्यामुळे मला सोपं जाईल." तेव्हा मामी लगेच मला म्हणाली, "सुनील, कामवाली लावायची काय गरज आहे? जोपर्यंत तुझी बायको वापस येत नाही तोपर्यंत मी तुझी मदत करेन. तुला कामवाली लावायची काहीच गरज नाही." मामीचे हे बोलणे ऐकून मला थोडासा आधारच वाटला. मी मनातल्या मनात विचार केला की मामी माझी मदत करेल तर मला ऑफिसचं काम आणि घरातल्या बाकीचे कामं करणं पण खूप सोपं जाईल. असाच विचार करून असाच विचार मी पण केला की मामीला तिच्या मेहनतीबद्दल काही पैसे पण द्यायचे. कारण त्या दोघी घरी एकट्याच असतात आणि मामी कपडे शिवून कमवत पण होती. त्यासाठी मामीला थोडीशी आर्थिक मदत करणं माझे कर्तव्यच होते. मामीच्या या प्रस्तावाचा सन्मान करत मी मामीला होकारच दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो, तेव्हाच अचानक दरवाजाची बेल वाजली. मला समजले की मामी आली असेल म्हणून. मामी घरी येऊन घरातली सर्व काही काम करू लागली आणि आता तिच्याकडे मी चावी देऊन ऑफिसमध्ये निघून आलो. मामीने घरातील काम करून आवरून चावी बाहेरच चप्पलच्या स्टँडमध्ये ठेवून ती तिच्या घरी निघून गेली. असेच काही दिवस निघून गेले. एक दिवस मामी मला म्हणाली, "सुनील, मला काही दिवसांसाठी माझ्या माहेरी जावं लागेल. माझ्या आईची तब्येत खूपच खराब झाली आहे. त्यामुळे मला तिच्या देखभालीसाठी माझ्या गावी जावे लागेल. तिच्याजवळ कोणीही नाही." मी मामीची मजबुरी समजून घेतली आणि तिला म्हणालो, "मामी, तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. आजींची तब्येत खूप महत्त्वाची आहे. मी ते कसे तरी मॅनेज करेलच." तेव्हाच मामी मला म्हणाली, "सुनील, तुला घरच्या कामाचा काहीच त्रास होऊ नये यासाठी मी रवीनाला तुझ्या मदतीसाठी पाठवायचा विचारच केला आहे. ती तुझ्यासाठी जेवण बनवेल आणि
घरातली सर्व काही कामात तुला मदत पण करेल. मामीच्या या प्रस्तावाला मी होकार दिला. ठीक आहे मामी. त्या दिवशी शनिवार होता आणि मी घरी आराम करत होतो. आता शनिवारी सुट्टी असल्यामुळे उशिरा उठणं, हळूहळू काम करणं असंच माझं चालू होतं. तेव्हाच सकाळचे जवळपास 9:30 वाजता अचानक बेल वाजली. मी विचार करू लागलो की यावेळेस कोण आलं असेल बरं. मी दरवाजा उघडला तेव्हा मी काही क्षण स्वतःला हरवलोच. समोर एक खूपच सुंदर आणि आकर्षक मुलगी उभी होती. तिचे वय होते साधारण 23 ते 24 वर्ष. ती दिसायला एका हिरोईनपेक्षा कमी नव्हती. काही वेळानंतर तर माझी नजर तिच्यावरच टिकून राहिली, कारण मी विचारच केला नव्हता की रवीना एवढी सुंदर असेल म्हणून. ती हलकीशी स्मित हास्य करत मला म्हणाली, सुनील भैया, मी रवीना आहे. मला माझ्या आईने तुमची मदत करायला इथे पाठवले आहे. तिच्या आवाजात एक साधेपणा होता आणि खूप मोठा आत्मविश्वास पण होता. तिच्या बोलण्याने मी शुद्धीत आलो आणि हसत तिला म्हणालो, अरे हां रवीना, ये ना आतमध्ये. बरं झालं तू आलीस. तुझी आई मला म्हणाली होती की तू येणार आहेस म्हणून. रवीना आत येत म्हणाली, मी काय मदत करू शकते तुम्हाला? मी तिला पाहिलं. पहिले मी तिला बसायला सांगितलं आणि चहा दिला. चहा पीत आम्ही दोघे थोडेसे गप्पा मारत होतो. मला जाणवले की तिच्या येण्याने घरातील वातावरण थोडंसं बदलले आहे म्हणून. त्यानंतर रवीनाने काम करायला सुरुवात केली. ती खूपच चांगल्या पद्धतीने काम करत होती. मी तिला गुपचूप बघत होतो. तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळेच आकर्षण होते. तिचे रूप, तिचे व्यक्तिमत्व एवढे प्रभावशाली होते की मी माझी नजर तिच्यावरून हटवूच शकलो नव्हतो. मला असे वाटत होते की रवीना ही माझी बायको सुनीतापेक्षाही खूपच सुंदर आहे म्हणून. रवीनाने ढिल्ले आणि आरामदायक कपडे घातले होते, ज्यामुळे घरच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा तिला येऊ नये म्हणून. तिला पाहून मी विचार करू लागलो की रवीनाचं आता लग्नाचं पण वय झालं आहे, पण मामीने अजून तिचं लग्नच का केलं नसेल बरं? हे प्रश्न सतत माझ्या मनामध्ये सारखे सारखे येत होते. शेवटी मी तिला डायरेक्ट विचारण्याचा निर्णयच घेतला. रवीना जेव्हा किचनमध्ये भांडी घालत होती तेव्हा मी तिला हळूच विचारलं, रवीना, तुझं वय 23-24 वर्ष तर असेलच ना? मग तू आत्तापर्यंत लग्न का केलं नाहीस बरे? तेव्हा ती माझ्याकडे पाहून मला म्हणाली, सुनील भैया, जेव्हापासून पप्पा गेले त्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्या आईवरच आली. तिला एकटीलाच सगळं करावं लागलं. माझी आई आता माझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहे. तिच्या आवाजात एक उदासीपणा जाणवत होता. मी तिला म्हणालो, रवीना, मला माहीत आहे की मामी खूपच कष्ट करते म्हणून. तिच्या एकटीवर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या आहेत. पण तू खूपच सुंदर आहेस, दिसायला पण खूप छान आहेस. घरातील सर्व कामे पण तू खूप छान पद्धतीने करतेस. मग तुला तर कोणतेही चांगले स्थळ येऊ शकते ना? मामीने तुझ्या भविष्याबद्दल विचार करायलाच पाहिजे. तेव्हाच रवीना मला म्हणाली, ते सगळं ठीक आहे भैया, पण मी लग्न करून गेल्यावर माझ्या मम्मीची काळजी कोण घेणार आहे? मी गेल्यानंतर ती खूपच एकटी एकटी पडेल ना. त्यामुळे मी एक असा मुलगा बघत आहे जो आमच्या दोघींनाही स्वीकारेल, आमच्या दोघींची पण काळजी घेईल. तिचं हे बोलणं ऐकून मला असं वाटलं की रवीना फक्त दिसायला सुंदर नाही, तर खूप समजदार पण आहे. आता रवीना रोज माझ्या घरी काम करायला येऊ लागली होती. सुरुवातीला तर तिच्या कामात ती पूर्ण व्यस्त राहत होती. ती खूपच मेहनतीने तिचं सर्व काम करत होती. पण काही दिवसानंतर मला असे जाणवले की रवीनाच्या वागण्यात आता हळूहळू काहीतरी बदलाव होत होता. आता ती तिच्या कामात थोडे जास्तच लक्ष घालत होती आणि खूप जास्त परिश्रम पण करत होती. मला प्रत्येक वेळी काय हवं काय नको या गोष्टी ती बघत होती. एक दिवस जेव्हा आम्ही दोघे बोलत होतो तेव्हा अचानक तिने मला माझ्या बायकोबद्दल विचारायला सुरुवात केली. तिने मला माझ्या बायकोच्या सवयी, तिच्या पसंती, नापसंती आणि आमच्या दोघांच्या नात्याबद्दल विस्तृतपणे मला जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. हे सगळं बघून मी थोडंसं चकितच झालो. पण मी तिला सगळं काही सांगितलं, कारण मला असं वाटले की बहुतेक तिला जाणून घ्यायची जिज्ञासा असेल. की मी तिला म्हणालो, काही महिने तर माझी बायको इथे येणार नाही, कारण तिला 7वा महिना लागला आहे. तेव्हा रवीनाने खूपच उत्साहात आणि खुशीने प्रतिक्रिया दिली. काही दिवसात रवीनाचे वागणं जास्तच अजीब मला वाटू लागले. रवीना आता माझ्यासाठी रोज नवीन नवीन प्रकारचे स्वादिष्ट जेवण पक्वान बनवू लागली होती. तिने माझ्या पसंतीचे कपडे घालायला पण सुरुवात केली. हे बघून मला खूपच अजीब वाटले. एक दिवस मी तिला सांगितलं, रवीना, तुला जे काम करायला सांगितलं आहे ना, फक्त तेवढेच काम करत जा. जास्त काही करायची गरज नाही बरं का. पण तिच्यावर माझ्या बोलण्याचा जास्त फरकच पडला नाही. हळूहळू तिने माझ्यासोबत असा व्यवहार करायला चालू केलं की जशी ती माझी बायकोच आहे म्हणून. ती माझं सगळं सामान व्यवस्थितपणे ठेवत होती. माझे कपडे कपाटातून काढून ठेवत पण होती. मला काय हवंय काय नको या सर्व गोष्टी तीच पाहत होती. तिच्या अशा व्यवहाराने आता मला अस्वस्थ केले होते. मला समजत नव्हतं की ती अशी का करत आहे म्हणून. तिला माझ्या घरी येऊन 15 दिवस तरी झाले होते.
मी तिला विचारले, रवीना मामी कधी येणार आहेत? तेव्हा ती मला म्हणाली, सुनील भैया आजींची तब्येत अजून ठीक नाही, त्यामुळे काही दिवस आई गावीच राहणार आहे. तिचं हे बोलणं ऐकून मला ठीकठाक वाटलं, म्हणून मी तिला म्हणालो, ठीक आहे चालेल. आता रवीनामध्ये खूप काही बदल झाली होती. ती साडी पण घालत होती. साडीमध्ये तर तिचं रूप जास्तच निखारत होतं आणि ती एखाद्या पिक्चरची हिरोईनसारखीच मला वाटत होती. तिचं चालणं, तिचं वागणं, तिचं हसणं आणि साडीमध्ये खूपच उठून आणि खुलून दिसणं, असं काही सगळं काही तिचं मला छानच वाटत होतं. तिच्या सुंदरतेने घरातील सगळे वातावरण बदलले पण होते. ती तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा पण घालत होती. मोगऱ्याच्या गजरामुळे घरात खूप छान सुगंध पसरत होता आणि जेव्हा मी तिच्यापासून जात होतो तेव्हा तो सुगंध माझ्या मनाला मोहित करत होता. आता रोज मी तिला साडीतच पाहत होतो, तर अचानक मला माझ्या बायकोची आठवण पण येऊ लागली होती. मला असं वाटत होतं की रवीना मुद्दाम माझ्या बायकोसारखेच बनण्याचा आणि माझ्या बायकोसारख्याच वागण्याचा पण प्रयत्न करत आहे म्हणून. आता तिने माझ्या बायकोबद्दल माझ्याकडून जे काही ऐकलं होतं, बहुतेक सेम ती तिच्यासारखंच वागण्याचा पण ती आता प्रयत्न करतच होती. पण जेव्हा पण मी रवीनाला या रूपात बघत होतो तेव्हा तेव्हा मला माझ्या बायकोची खूपच आठवण येत होती. आता माझ्या मनात एक विचित्रच गोंधळ निर्माण झाला होता. तिला पाहून मला असे वाटत होते की तिला मिठीत घ्यायचं आणि तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करायचा. पण मला समजत नव्हते की ती अशी का वागत आहे म्हणून आणि तिच्या अशा वागण्यामध्ये तिची काय मनशा आहे. एक दिवस मी रवीनाला म्हणालो, रवीना इथून पुढे तू नेहमीच ड्रेसमध्येच येत जा. तुला साडीमध्ये बघून मला अजीब वाटतं. एकतर या घरात मी एकटाच पुरुष आहे आणि त्यात रवीना तू एवढी सुंदर आणि जवान मुलगी आहेस आणि जर माझ्यासमोर एखादी सुंदर मुलगी सारखी सारखी साडीमध्ये येत असेल तर कोणताही पुरुष तिच्यावर आकर्षित होणारच. अशी तिची काय पण अशीच होती. पण एक दिवस असं झालं ज्यामुळे माझं पूर्ण जीवनच बदललं. त्या दिवशी रवीना नेहमीप्रमाणे घरातलं सगळं काम करून जाण्याच्या तयारीत होती. पण तेव्हाच अचानक जोरदार पाऊस चालू झाला. आभाळात विजा चमकू लागल्या होत्या आणि पाऊस इतका जोराचा पडू लागला की घरातून बाहेर पडणं असंभवच होतं. रवीना आता दरवाजातून बाहेर पाऊस बघत होती. तिच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसून आले होते. मी तिला म्हणालो, रवीना खूप मोठा पाऊस बाहेर पडत आहे. तू आता घरी कशी जाणार आहेस बरे? मामी पण आता गावी आहे आणि तुझ्या घरी पण सध्या कुणी नाही. जर तुला काही प्रॉब्लेम वगैरे नसेल तर आज रात्री तू इथेच थांब माझ्या घरी. सकाळी जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा तू जाऊ शकतेस. माझं बोलणं ऐकून तिने मान हलवली आणि म्हणाली, ठीक आहे सुनील भैया, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आज रात्री मी इथेच थांबेल. आता रवीनाने त्या रात्री जेवण पण बनवले आणि आम्ही दोघे सोबतच बसून जेवण केले. हे पहिल्यांदाच होते जेव्हा आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप वेळ टाईम घालवत होतो. जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये निघून आलो आणि लॅपटॉपवर काम करू लागलो. आता रवीनाला सांगितले की तो हॉलमध्ये टी व्ही बघत सोफ्यावर झोप म्हणून. रवीना दिवसभराच्या कामामुळे खूप थकली होती, त्यामुळे जशी ती सोफ्यावर पडली तेव्हा तिला लगेच गाढ अशी झोप लागली. मी माझ्या रूममध्ये माझं काम करत बसलो होतो. रात्रीचे जवळजवळ 11:30 वाजले होते. अचानक मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलो आणि किचनमधून वापस माझ्या रूममध्ये येताना माझी नजर रवीनावरच पडली. ती सोफ्यावर गाढ अशी झोपली होती आणि बाहेरच्या लाईटचा थोडासा उजेड पण तिच्या चेहऱ्यावर पडलेला होता. ती खूपच शांत आणि सुंदर दिसत होती. तिचे खुले खुले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. खिडकीतून थंड अशी हवा येत होती, ज्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर हलतच होते आणि झोपेतच ती तिच्या केसांना नीट करण्याचा पण प्रयत्न करत होती. पण पुन्हा केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. पाऊस पडत असल्यामुळे पुढे थंडी वाढेल म्हणून मी माझ्या रूममधून चादर आणली आणि तिच्या अंगावर टाकली. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळुवारपणे मी माझ्या हाताने तिच्या कानामागे सरकवले. तेव्हाच अचानक बाहेर मोठ्याने विजांचा कडकडाट असा आवाज झाला. रवीना झोपेतच मला खट्ट अशी मिठी मारली. ती झोपेत होती, पण जेव्हा माझ्या शरीराचा स्पर्श तिला झाला तेव्हा तिला जाग आली आणि तिच्या शरीराचा स्पर्श मला खूपच चांगला वाटत होता. मी माझे भान हरवलं होतो आणि तिला मिठीत घेतलं. ती पण माझ्या मिठीत येऊन माझे असे चुंबन घेऊ लागली जसे ती या गोष्टीची वाटच पाहत होती. मी पण तिच्या गळ्यावर, तिच्या गालावर आणि तिच्या ओठांना चुंबन देऊ लागलो होतो. आम्ही दोघे एकमेकांमध्ये एवढंच सामावून गेलो होतो की स्वतःला विसरूनच गेलो. मलाही खूप दिवसापासून माझ्या बायकोचे सुख मिळालं नसल्यामुळे माझा स्वतःवरचा ताबाच सुटला आणि ते करून बसलो जे चुकीचं होतं. काही वेळानंतर पाऊस थांबला. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये उघडेच झोपलो होतो. सकाळ झाली आणि माझे डोळे उघडले. रवीनाला माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत पाहून
मी घाबरून उठून बसलो. मला समजतच नव्हतं की मी काय करू म्हणून. मी लगेच तिथून उठलो आणि माझ्या रूममध्ये निघून आलो. आता माझ्या डोक्यात आणि डोळ्यासमोर आता फक्त माझ्या बायकोचा चेहराच येत होता. जर तिला ही गोष्ट माहीत झाली तर काय होईल? तिला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला गमावण्याची भीतीच मला वाटू लागली होती. जेव्हा मी हा विचार करत होतो तेव्हाच माझ्या रूमचा दरवाजा अचानक उघडला गेला. मी पाहिलं की रवीना ही माझ्या दरवाजातच उभी होती. ती आतमध्ये येत होती. तिच्या चेहऱ्यावर लाज आणि आनंद या दोन्ही गोष्टी दिसून येत होत्या. तिने तिची मान खाली घालून मला म्हणाली, "सुनील, रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते मी कधीच विसरू शकत नाही." तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो. मला आता खूप भीती पण वाटत होती. मी लगेच तिला म्हणालो, "रवीना, मला माफ कर. माझी चुकी झाली." तेव्हाच रवीना माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच मला म्हणाली, "थांब सुनील, तुला माफी मागण्याची काहीच गरज नाही. चूक तर माझी पण आहे." हे ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिलो. रवीना तिचं बोलणं सुरूच ठेवत म्हणाली, "जेव्हा मी तुझ्या घरी आले ना, तेव्हा तू मला कधीच चुकीच्या नजरेने पण पाहिलं नाहीस. आणि तुझी हीच गोष्ट मला खूपच आवडू लागली होती. माझं तुझ्यावर प्रेम चढलं होतं. म्हणून मला तुझ्या मनासारखं राहण्याची इच्छा झाली. यासाठी मी तुझ्या बायकोबद्दल सगळं काही तुझ्याकडून जाणून घेतलं आणि तिच्यासारखं राहण्याचा पण प्रयत्न केला, जेणेकरून तुझी नजर माझ्यावरच यावी. तुला प्रत्येक हवी नको ती गोष्ट मी बघत होते. कुठल्याही कामात चूक होणारच नाही याची मी काळजी पण घेत होते. सुनील, मी तुझ्यासोबत घरात एकटीच होते. मी तुझ्या मामीची मुलगी आहे, तरीसुद्धा तू माझ्यावर किंवा माझा कोणताच गैरफायदा घेतला नाहीस. मी तुझ्या बायकोबरोबर जे काही जे काही मी वागले, कारण एवढा चांगला नवरा तिला मिळाला आहे, जो कुठल्याही मुलीला वाईट नजरेने पाहतच नाही. तिचं हे बोलणं ऐकून मी सुन्न झालो. तिने एक दीर्घ श्वास घेत मला म्हणाली, "हो, मला तुझ्या बायकोवर खूप जळण होती, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. तुझ्यासारखा एवढा प्रामाणिक आणि समजदार नवरा तिला मिळाला, यासाठी तुझ्या बायकोबद्दल मी सगळं काही तुझ्याकडून विचारून घेतले." रवीनाचे हे बोलणं ऐकून मी एकदम शांत राहिलो. तिचे शब्द माझ्या मनाला पण लागले. मला खूपच पश्चाताप होत होता. पण माझं मन म्हणत होतं की आता हे सगळं संपायला पाहिजे. मी तिला म्हणालो, "रवीना, मला माफ कर. आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ती सगळी माझी चुकी होती. पण मला आता असं वाटतं की तू हे सगळं विसरून जावं. तुझ्या आयुष्यात तू आता पुढे जा. कधी तुला माझी आर्थिक मदत लागली तर मला सांग. मी तुला मदत करण्यास तयार आहे. पण उद्यापासून तू माझ्या घरी येऊ नकोस." माझं बोलणं ऐकून ती आता माझ्याकडे पाहतच मला म्हणाली, "सुनील, मला पैशाची गरज नाही. जे काही आपल्यामध्ये झालं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. तुझ्या बायकोला मी याबद्दल काहीही सांगणार नाही आणि माझ्या आईला पण सांगणार नाही. तू काहीच टेन्शन घेऊ नकोस. तुझा संसार मी मोडणार नाही. जे काही झालं त्यात माझी पण चुकी आहे. आता हे सगळं इथे संपायलाच पाहिजे. तू काही काळजी करू नकोस सुनील. मी तुला त्रास द्यायला तुझ्या आयुष्यात पुन्हा वापस कधीच येणार नाही." असं म्हणत रवीना हळूहळू तिच्या घरी निघून गेली. तेव्हापासून ती कधीच माझ्या घरी पण आली नाही. काही दिवस असेच निघून गेले. एक दिवस अचानक मला माझ्या बायकोचा फोन आला आणि तिच्या आवाजात खूपच खुशी झळकून येत होती. ती मला म्हणाली, "सुनील, तुम्ही बाबा झाले आहात." हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यावेळेस मी माझं सगळं दुःख आणि पश्चाताप विसरून गेलो. काही दिवसानंतर माझी बायको घरी आली आणि आम्ही दोघे आमच्या बाळासोबत सुखी गुण्यागोविंदाने राहिलो. त्या दिवसापासून रवीनाला मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले पण नाही. पण रवीनाची आठवण माझ्या मनात कुठेतरी एक अशी जागा करून राहिली होती. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.